लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, मी अभिजित लक्ष्मण ढोबळे. आज जवळपास ही समता, बंधुता, मानवता ही वारी 11 दिवसाची परिक्रमा पूर्ण करून 6 तारखेला समारोप 20वा घेतला आणि 20वा घेऊन जवळपास आज 8 ते 10 दिवस झाले असतील. तर या काळामध्ये जिथं जिथं आम्ही जाऊन आलो, ज्या ज्या ठिकाणी सरपंच असतील, उपसरपंच असतील, त्याच पद्धतीनं सर्व नागरिक असतील, तरुण, वयस्कर, काही महिला वर्ग असतील, तर या सगळ्यांची एक नाळ जुळली, एक नातं निर्माण झालेल्या नात्यामध्ये आमच्या पण भावना काहीतरी त्यांच्यासोबत अटॅच झाले. ऋणानुबंध परत आम्ही जोडले. अशा अनुषंगाने सर्वच नागरिकांचं, महिलांचं, माता भगिनींचं, वडीलधाऱ्यांचं, सगळ्यांचंच म्हणणं याच्यामध्ये असं आलं की तुम्ही जसं राजकारणात उतरला पाहिजे होता, पण उतरला नाही. कारण काय असं त्यांनी सगळ्यांनी विचारत राहिले. आम्ही नाही म्हणून सांगितलं. पण आता सध्या या सगळ्या अडचणी बघितल्या, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आलेली संकट, लोकांमध्ये संभ्रम, संकट, रस्त्याची अवस्था, त्याच्यानंतर विजेची अवस्था, पीक विमा असेल, अशा वेगवेगळ्या अडचणी आहेत लोकांच्या समोर आणि त्या सोडवाव्यात म्हणून गेले 8 दिवस झाले ते सर्वजण लोक माझ्याशी संपर्क करतायत. सरपंच असतील, उपसरपंच, सर्व नागरिक, मोहोळ तालुक्यातील, पंढरपूर तालुक्यातील, मंगळवेढा तालुक्यात, उत्तर सोलापूर तालुक्यात, तर या सर्वांचं म्हणणं आलं की तुम्ही थोडस राजकारणाला बगल का देताय. मग मी सरळ सांगितलं, माझा तो हेतू नाहीये. तरी सुद्धा त्यांनी बळजबरीनं मला बऱ्याच दिवसांपासून सांगितल्यामुळे मी हा निर्णय आता असं तुम्हाला सांगायचं होतं सर्व पत्रकार बांधवांनी की हे सगळं जनतेच्या हट्टापोटी मी आता इलेक्शन लढवायचं ही मानसिकता आता केलेली आहे. तर याच्यामध्ये प्रामुख्यानं बंधुता जपायची असेल, मानवता जपायची असेल, समता जपायची असेल, तर राजकारण विरहित समाजकारण करणं मला आवडेल. यासाठी मी त्या सर्वांना सांगितलं, विनंती केली. त्या सर्वांनी मला, तुला आशीर्वाद आहे बाळा, पण कुठंही कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नको, समाजकारण कर, समाजाला धरून राहा, अडीअडचणी समजून घे. भारत देश एवढा पुढे चाललाय, पण एखाद्या गावात अजूनपर्यंत एसटी जात नाही. दुर्दैव असं आहे की डांबरीचं रोड सुद्धा त्यांनी गेले 40 वर्ष बघितला नाही. तर यासाठी मला जर त्या लोकांच्या मध्ये समस्या सोडवायच्या असतील तर मला ह्या इलेक्शन मध्ये उतरावंच लागतं. त्याशिवाय पर्याय डोळ्यासमोर दिसलेला नाही. त्यामुळे मी स्वतः, आमची सगळी कोर टीम होती, सगळ्यांनीच सांगितलं की बाबा आपण आता थोडासा निर्णय घ्यावा लागणार आहे, कारण लोकांच्या अपेक्षा अशा वाढलेल्या आहेत. आम्ही फक्त बंधुता, मानवता एक प्लेन संदेश आम्हाला घेऊन जायचा होता. त्याच्यात लोकांनी अडीअडचणी सांगितल्या आणि त्यातल्या काही मी पूर्णत्वाला नेल्या. त्याच्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे सर्व जनतेने मला असा संदेश दिला, आपल्या सर्वांच्या समोर मी मांडला. मोहोळ विधानसभा
मोहोळ विधानसभा मतदारसंघामधून मी स्वतः अभिजित ढोबळे निवडणुकीसाठी इच्छुक आहे आणि उभा राहणार आहे. मंगळवेढा काय उभा मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातून दोन्ही मतदारसंघातून. कारण कसं आहे, आमचं हे संस्थेचं वलय भरपूर आहे, मानणारा वर्ग आहे. सरांनी इतक्या दिवस काम केलेलं आहे मंगळवेढ्यामध्ये, त्याच्यामुळे तिथं पण आम्हाला बऱ्याचशा सहकार्यांनी वगैरे सजेशन दिले की तिथं पण तुम्हाला उभा राहावं लागतं आणि इथे पण मोहोळ विधानसभा आणि मोहोळ पंढरपूर मंगळवेढा पंढरपूर मोहोळ मध्ये पंढरपूर मंगळवेढा. मोहोळ आरक्षित आहे, मोहोळ मध्ये काम केलंय. आता समतेची वारी मोहोळ मध्ये काढली, मोहोळ मध्ये प्रश्न ज्वलंत आहे. त्यासाठी पक्ष हे आता जे लोक मला फोन करतात, सांगतात, मी जाऊन त्यांना भेटतो, ते मला भेटायला येतात, तेच लोकांना विचारून हो. मी आता केली तरी हाच प्रश्न वाटतो, त्याच्यामुळे मला असं नाही वाटत. अखेर अभिजितदादांनी ठरवलं की मोहोळ विधानसभा लढवायची, तर त्याचा प्रचार उद्यापासून चालू करणार आपण. गावभेट दौरा चालू करणार. गावभेटीत मी जनतेसमोर जाऊन लोकांच्या समस्या काय आहेत, काय नाही, माझ्या कुवतीप्रमाणे जेवढी त्यांना मदत करता येते मी त्या पद्धतीनं प्रयत्न करत राहणार. पुढे जनता ठरवणार, सर्वसामान्य लोक ठरवणार, नागरिक ठरवणार. त्यांचा अधिकार आहे, त्यांनी नियमायचा आहे माणूस ते नेमते. म्हणजे उमेदवारी ही तुमची निश्चित आहे, पक्ष माहिती म्हणजे या लुटूपुटूच्या लढाईमध्ये न उभा राहता एक परफेक्ट उमेदवार तुम्ही म्हणून उभे राहणार आहात. वाटेल ते झालं तरी मी आता इथून पुढे उभा राहणार आहे. कोणत्याही पक्षानं तिकीट नाकारलं तर अपक्ष म्हणून उभा राहणार. वेळ आली तर ते काळावरती सोपवून त्या पद्धतीनं आम्ही करणार, पण लढणार. विधानसभा लढणार हे निश्चित, पक्ष पार्टी माहित नाही म्हणजे जे होईल ते जनता ठरवणार त्याच्यावरती आहे. पाहत रहा लक्षवेध न्यूज चॅनल. आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.